आज आदिवासी विकास विभागाच्या विरोधात तसेच आदिवासी विकास मंत्र्यांच्या विरोधात भीक मागू आंदोलन आणि थाळी आंदोलन आम्ही आज केलेलं आहे। थाळी आंदोलन आणि भीक आंदोलन करण्याचं एकच कारण, गेल्या वर्षभरामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आर्थिक वर्ष संपलेलं आहे। 40,000 महाराष्ट्रातल्या 40,000 विद्यार्थ्यांना अजून पत्र अप्रूव्ह मिळालं नाही। एकीकडे आदिवासी विकास विभागाचा पैसा मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही 21,000 कोटी तुम्हाला आदिवासी विकास विभागाला दिले, परंतु 5,505 कोटी रुपये या आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहे। एवढी कमकुवत आणि आदिवासी विद्यार्थ्यांना ते करत आहे। आदिवासी समाजासोबत जे एलर्जी त्यांना लागलेली आहे किंवा आदिवासी समाजाला ते त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आज थाळी बजाव आंदोलन केलेलं आहे। दुसरीकडे बंजारा समिती स्थापन केली सरकारने आणि त्या समितीला अभ्यास करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचा पैसा देण्यात आला, देऊन राहिले। म्हणजे आमचा आदिवासी विकास विभागाचा पैसा आमच्या विद्यार्थ्यांच्या कामासाठी नाही, डीबीटीच्या कामासाठी नाही, मग आम्ही विद्यार्थ्यांना करायचं काय? त्याच्यामुळे आज आम्ही राणी दुर्गावती चौकापासून तर आदिवासी अप्पर आयुक्तापर्यंत आज आम्ही थाळी बजाव आंदोलन, ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये हे जरी आमचं शांत आणि थोड्या पद्धतीचं आंदोलन जरी असलं, पण येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही मंत्रालय गाठेल, आदिवासी विकास मंत्र्याच्या यवतमाळ घरी सुद्धा आम्ही गाठण्याच्या तयारीमध्ये आहे। कारण की आमच्या विद्यार्थ्याचं पुरं आयुष्य, त्याचं शिक्षण प्रणाली खतम होत आहे। आमचे काही विद्यार्थी शिक्षण पैसे नसल्यामुळे घर सोडून, शहर सोडून, कॉलेज सोडून आज गावी परत आहे। मोलमजुरी करून आला, घरकाम करून आला, रोडचं काम करून आला। या सरकारला थोडी दया शांती येत नाही किंवा थोडीशी कीव या आमच्या आदिवासी समाजाची येत नाही। त्यामुळे आज या ढोल बजाव आंदोलन, थाळी बजाव आंदोलनातून एवढंच सांगायची आमची विनंती आहे का आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांवर तुम्ही अत्याचार करू नका, समाजावर अत्याचार करू नका। कारण की आमचा भोळाबाळा समाज आहे आणि या भोळ्याबाळ्या समाजावर तुम्ही अत्याचार केला तर उद्या कदाचित आदिवासीच्या घराघरातून बिरसाची क्रांती पेटेल, उलगुलान पेटेल आणि ते उलगुलान तुम्ही सहन करू शकणार नाही, तुम्ही थांबवू शकणार नाही। एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। आणि आदिवासी विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा, समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तो घराघरात बिरसा मुंडा तयार होईल, घराघरात तंट्या मामा तयार होईल, घराघरात रेंगा गोरकू तयार होईल आणि उद्या हे सरकार ते झेलू शकणार नाही। एवढंच मी सांगू इच्छितो। आमच्या आदिवासी समाजातील तरुण नेते जेव्हा आश्रमशाळेतील भोंगळ कारभार बाहेर काढण्यासाठी जातात, त्यावेळेला तिथले मगरूर प्रशासक जे आहेत त्या आश्रमशाळेतले ते त्यांच्यावरती खोटे केसेस दाखल करून त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे। याचासुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो। हे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे जर आदिवासी समाजातल्या संघटनांच्या जर नव्या नेतृत्वाने जर आवाज म्हणजे उचलूच नाही अशी तुमची भावना असेल, मग त्या मुलांना मिळणाऱ्या ज्या गैरसुविधा, म्हणजे ज्या सुविधा ते खाऊन घेत असतील, भ्रष्टाचार करत असतील, याच्यावर प्रश्न कोणी उचलायचा? त्या ठिकाणी जाऊन फक्त जे काही भोंगड कारभार झाला त्याचा व्हिडिओ काढला म्हणून यांच्यावर खोटे आरोप आमच्या नेतृत्वावर करत असतील तर हे आम्ही कदापि खपून घेतले जाणार नाही। त्यामुळं अशा पद्धतीनं जर चुकीचं पाऊल कोणी उचलत असेल तर या विरोधात तीव्र प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल। ह्या ज्या काही मागण्या या ठिकाणी कृती समितीतर्फे करण्यात आलेल्या आहे, ह्या लवकरात लवकर शासनाने मान्य कराव्यात अशी मनापासून विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।